महापालिका प्रशासन जे झोपलेलं प्रशासन होते त्याला आता जाग आलेली आहे. प्रभागचे जे नगरसेवक आहेत शशिकांत भोईर साहेब यांनी महासभेमध्ये त्याविषयी आवाज उठवला. काल आम्ही बघितलं की महापालिकेचे अधिकारी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये आलेले आणि ग्रामपंचायत दप्तरे करण्यासंदर्भात जी कार्यवाही आहे ती त्यांनी चालू केलेली आहे. यश हे संपूर्ण 14 गावाचे आहे. आम्ही फक्त एक माध्यम आहोत आणि बरेच दिवस बघितलं आम्ही कोणीच या विषयासंदर्भात आवाज उठवत नव्हता. कुठल्याच पक्षाने या विषयासाठी पुढाकार घेतलेला दिसून येत नव्हता. त्यामुळे आम्ही 14 गावच्या हितासाठी आणि 14 गावच्या भल्यासाठी नुसतं सोशल मीडियावर बोललेलो नाही तर आम्ही आमच्या प्रतिनिधीमार्फत आमच्या कार्यकर्त्यांमार्फत त्याची तयारी सुद्धा आम्ही चालू केलेली आहे. 15 तारखेपर्यंत आम्ही वेट अँड वॉचची भूमिका घेणार आहोत. 15 तारखेपर्यंत महापालिका प्रशासन काय करणार आहे याकडे आमचे बारकाईने लक्ष असणार आहे. इतरांनी विषय मांडण्यामध्ये आणि शशिकांत भोईर साहेबांनी विषय मांडण्यामध्ये फरक आहे आणि मला तर वाटतं की त्यांच्या शब्दाला महानगरपालिकेमध्ये किंमत आहे. कारण ज्या पद्धतीने त्यांनी आवाज उठवला आणि लगेच दुसऱ्या दिवशी महापालिका प्रशासन कामाला लागलेलं आहे. दर्शक मित्रांनो, आपलं पुन्हा एकदा सिद्धेश्वर वार्ता न्यूज मध्ये स्वागत आहे. आता आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कल्याण डोंबिवली शहर उपाध्यक्ष जीवन शेट्टी वालीकर यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये आहोत. त्यांनी गेल्या वीकमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासनाविरोधामध्ये सन्माननीय आयुक्त कैलास शिंदे यांना पत्रव्यवहार केला होता आणि प्रेस कॉन्फरन्स घेऊन एक सज्जड दम दिला होता की 14 गावे हे महापालिकेत जमा करा, समाविष्ट करा, अन्यथा महानगरपालिकेवरती मोठा मोर्चा आणू. त्याच अनुषंगाने नवी मुंबई महापालिका प्रशासन खडबडून जागं झालं आणि कालच जे काही प्रभाग क्रमांक 14 चे जे नगरसेवक आहेत शशिकांत भोईर यांनी महासभेमध्ये आवाज उठवला. ज्यांनी पत्रव्यवहार केला होता सन्माननीय जीवनश्री वालीकर आपल्या समवेत आहेत. वालीकर सर, आपलं सिद्धेश्वर वार्ता न्यूज मध्ये स्वागत आहे. कसं बघताय आपण सन्माननीय कैलास शिंदे आयुक्त महोदय यांना पत्रव्यवहार केला आणि प्रेस कॉन्फरन्स घेऊन एक आंदोलन इशारा देताच नवी मुंबई महापालिका प्रशासन खडबडून जागा झालं. कसं बघताय याकडे? आम्ही 2 महिन्यापूर्वी पण कैलासजी शिंदे साहेब जे आपले आयुक्त साहेब आहेत महानगरपालिकेचे, नवी मुंबई महानगरपालिका यांना पत्र दिलेले होते आणि त्याच्या माध्यमातून आम्ही मागणी केलेली की येत्या 15 दिवसामध्ये ही गावे 14 गावे जी आहेत महापालिकेमध्ये समाविष्ट पूर्णपणे करून घ्या आणि जे अधिकृत काम आहे ते पूर्णपणे करून घ्या. मग त्याच्यामध्ये नागरी सुविधा देण्याचा विषय असो किंवा ग्रामपंचायत दप्तरे जमा करण्याचा विषय असो, त्या विषयासाठी आम्ही पत्र दिलेले. पत्र दिल्यानंतर पण काहीच कार्यवाही झालेली नव्हती. मग आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून इशारा दिलेला होता की येत्या 15 दिवसामध्ये जर पूर्णपणे कारवाई झाली नाही 14 गावांच्या विकास कामासंदर्भात किंवा ग्रामपंचायत दप्तरे जमा करण्यासंदर्भात, तर मग आम्ही हजारोच्या संख्येने मोर्चा काढणार आहोत. तर कुठेतरी महापालिका प्रशासन जे झोपलेलं प्रशासन होते त्याला आता जाग आलेली आहे आणि आमच्या 14 गाव प्रभागचे जे नगरसेवक आहेत शशिकांत भोईर साहेब यांनी महासभेमध्ये त्याविषयी आवाज उठवला. झालेल्या बैठकीमध्ये 14 गावची व्यथा त्यांनी महानगरपालिकेचे आयुक्त आणि महापौर यांच्या पुढे मांडलेल्या आहेत आणि त्या अनुषंगाने काल आम्ही बघितलं की महापालिकेचे अधिकारी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये आलेले आणि ग्रामपंचायत दप्तरे करण्यासंदर्भात जी कार्यवाही आहे ती त्यांनी चालू केलेली आहे आणि येत्या 15 तारखेपर्यंत 15 मे पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होऊन पूर्णपणे नवी मुंबई महानगरपालिका या 14 गावांमध्ये त्यांचा ताबा घेणार आहे आणि मग पुढील प्रशासन ते त्यांच्या माध्यमातून राबवणार आहे. सन्मान महोदय, 6 महिने झालं GR निघून महापालिका निवडणूक झाल्या, नगरसेवक निवडून आले, परंतु 14 गावं समावेश करण्यासाठी मागे पुढे तारीख होती, तारीख पे तारीख महापालिका देत होती. परंतु आता हे तुम्ही जे साहेबांना आयुक्त महोदयांना किंवा महापौर महोदयांना जे काही पत्रव्यवहार केलात त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं हे यश म्हणावं लागेल का? कसं बघताय? यश हे संपूर्ण 14 गावाचे आहे. आम्ही फक्त एक माध्यम आहोत. 14 गावांसाठी एक असा विषय होता जो अत्यंत जिव्हाळ्याचा विषय होता 14 गावांच्या बाबतीत आणि बरेच दिवस बघितलं आम्ही कोणीच या विषया संदर्भात आवाज उठवत नव्हता. कुठल्याच पक्षाने या विषयासाठी पुढाकार घेतलेला दिसून येत नव्हता. त्यामुळे आम्ही 14 गावच्या हितासाठी आणि 14 गावच्या भल्यासाठी
बोलावे तर यासाठी हा विषय हाती घेतला आणि आम्ही नुसतं सोशल मीडियावर बोललेलो नाही, तर आम्ही आमच्या प्रतिनिधीमार्फत, आमच्या कार्यकर्त्यांमार्फत त्याची तयारी सुद्धा आम्ही चालू केलेली आहे. अजूनपर्यंत तुम्हाला सांगतो, 15 तारखेपर्यंत आम्ही वेट अँड वॉचची भूमिका घेणार आहोत. 15 तारखेपर्यंत महापालिका प्रशासन काय करणार आहे याकडे आमचे बारकाईने लक्ष असणार आहे. आणि 15 तारखेनंतर जर आम्हाला असं जाणवलं की अजून सुद्धा याच्यामध्ये काहीतरी चाल ढकलपणा चालू आहे, तर ती आंदोलनाची भूमिका ही आमची कायम राहणार आहे. परंतु 15 तारखेपर्यंत सध्या आम्ही ती आमची भूमिका आहे ती मागे घेत आहोत आणि हे आंदोलन आम्ही स्थगित केलेलं आहे. सन्मान महोदय, खळबळून झालेलं प्रशासनाला जाग आणली शशिकांत भोईर साहेबांनी. हे शशिकांत भोईर साहेबांचं कौतुक कसं करणार आहात, कसं बघताय? बघा, शशिकांत भोईर साहेब जे आहेत ना, ते बऱ्याच वर्षापासून महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून काम केलेलं आहे आणि त्याला महानगरपालिका प्रशासनाचा दांडगा अनुभव आहे त्यांच्याकडे. इतरांनी विषय मांडण्यामध्ये आणि शशिकांत भोईर साहेबांनी विषय मांडण्यामध्ये फरक आहे आणि मला तर वाटतं की त्यांच्या शब्दाला महानगरपालिकेमध्ये किंमत आहे. कारण ज्या पद्धतीने त्यांनी आवाज उठवला आणि लगेच दुसऱ्या दिवशी महापालिका प्रशासन कामाला लागलेलं आहे. यावरून हे समजतं की त्यांच्या शब्दाला कुठेतरी महापालिकामध्ये वजन आहे आणि ते एक कार्यसम्राट नगरसेवक म्हणून त्यांची ख्याती आहे. आणि आपल्या माध्यमातून आमच्या 14 गावच्या विकासासाठी त्यांनी जे प्रयत्न केलेले आहेत आणि ज्या पद्धतीने काम चालू झालेले आहे, तर आपल्या माध्यमातून समस्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने त्यांचे आम्ही अभिनंदन करतो आणि असेच 14 गावांवरती त्यांनी लक्ष ठेवून काम करावे अशी आम्ही त्यांच्याकडनं एक माफक अपेक्षा करतो. तर हे होते जीवनश्री वालीकर यांनी आता सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून पत्रव्यवहार प्रेस कॉन्फरन्स ठेवली आणि त्या प्रेस कॉन्फरन्सला यश आलंय, कारण सन्माननीय नगरसेवक शशिकांत भोईर यांनी हा आवाज उठवला. सुस्त झालेलं प्रशासन जागा केलं, परंतु ते म्हणतात की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माझा पक्ष आहे, परंतु ह्या 14 गावाच्या भल्यासाठी मी हा प्रयत्न करणारच आहे. परंतु 15 तारखेचं जे अल्टिमेटम दिलंय त्या अल्टिमेटम मध्ये म्हणजे 14 गावं परिपूर्ण सामील झाल्यानंतर बाकीचे काय नागरिक सुविधा असतील किंवा घनकचरा व्यवस्थापन असेल किंवा पाणी पुरवठा असेल किंवा शिक्षण असेल, आरोग्य असेल, त्या सुविधा महानगरपालिका देते का, ह्याकडे जीवनश्री वालीकर किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं हे लक्ष असणार आहे. जर महानगरपालिकेनं काही असुविधेचं कारण दाखवलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही पुन्हा आंदोलनाचा इशारा देईल, असं मत जीवनश्री वालीकर यांनी आपल्या सिद्धेश्वर वार्ता न्यूजला बोलताना व्यक्त केलेलं आहे. याचे बातम्या बातमीचं वार्ताकरण आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. पाहत राहा फक्त सिद्धेश्वर वार्ता न्यूज आपल्या युट्यूब चॅनलवर.